नमस्कार मंडळी. आजच तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं असेल, फ्री सबस्क्रिप्शन. त्यामध्ये जे अकाउंट तुम्हाला दिलं गेलेलं आहे, डेमो अकाउंट, त्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी एक पाईपलाईन डेमो ॲड केलेली असेल तुमच्या कंपनीमध्ये. ती तुम्ही यूज करा किंवा एडिट करू शकता. बिझनेस इन्फो तुम्हाला अपडेट करावे लागतील, कारण बिझनेस इन्फो हे तुमचे डिटेल्स असणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या कंपनीचं नाव, म्हणजे जे काही तुम्ही ज्या नावानं काम करताय, त्या त्या नावाचं इथं ब्रँडिंगचं जे नाव आहे ते तुम्ही इथे ऍड करा. तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, इंडियाज कंट्री असणार आहे, रुपीजमध्येच असणार. जीएसटी असेल तर व्हेरीफाय करून घ्या. महाराष्ट्र असेल, महाराष्ट्र, कर्नाटक असेल, आणि इथं तुमचा सिम्बॉल जो काय आहे किंवा लोगो आहे तो तुम्ही ऍड करा आणि ॲग्री करून नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तो विचारेल की तुमचा ॲड्रेस काय आहे, आणि जे तुम्हाला तुमचं जे काही बिलिंग वरती किंवा कम्युनिकेशन वरती, पेजेस वरती ऍड्रेस टाकायचा आहे, तो ऍड्रेस, बिझनेस ऍड्रेस इथं टाका. आणि तुमचं स्टेट, इंडिया, कंट्री, टाइम झोन एशियाच ठेवा. ठीक आहे. आणि नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथं पर्सनल डिटेल्स विचारेल, म्हणजे ओनर्सचे डिटेल्स विचारेल. ते तुम्हाला फिल करावे लागतील. ओनर्स डिटेल्स मध्ये येणार आहेत ऑथोराइज पर्सन नेम. मग आता मी इथं टाकेन सचिन वाटेल. ओके. मी डेमो नाव टाकतोय. मग तुम्ही तुमचं पोस्ट काय आहे, सीईओ, डायरेक्टर, जनरल मॅनेजर, व्हाईस प्रेसिडेंट, अदर असेल तर अदर, यापैकी सिलेक्ट करा. आणि जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तो इथं तुम्ही काय करा, घाला. मी डमी अकाउंट नंबर घातलेला आहे, फोन नंबर. ठीक आहे. ठीक आहे. डमी नंबर मी इथं ऍड केला आणि नेक्स्ट करतोय. नेक्स्ट केल्यानंतर तुमचे डिटेल्स फुलफिल होतील. हे तुमचे डिटेल्स फुलफिल झालेले आहेत. आता या डिटेल्स भरल्यानंतर तुमचं नेक्स्ट स्टेप येतं, ते म्हणजे तुम्हाला डॅशबोर्ड ओपन करा. डॅशबोर्डमध्ये काही तुम्हाला एडिट करायचं नाही आहे. नेक्स्ट सेक्शन येतं, ते येतं लीड जनरेशन. आपण लीड जनरेशनमध्ये काय करायला पाहिजे, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.